सादर करीत आहोत विभूतिभूषण बॅनर्जी लिखित पथेर पांचाली या मूळ बंगाली कादंबरीचा मराठी अनुवाद. अनुवादक डॉक्टर प्रसाद ठाकूर. आज ऐकूया भाग 54 ते 58. सुरुवातीला भाग 54. दीदीला निरोप. ते ज्या दिवशी निश्चंडीपूर सोडणार होते त्या दिवशी दुपारी एक अनपेक्षित घटना घडली. सर्वजया सावित्री समारंभासाठी सान्याल यांच्याकडे गेली होती, तर हरिहर जेवणानंतर थोडी वामकुक्षी घेत पडला होता. अपू आपल्या वस्तूंची वर्गवारी करत होता. नव्या गावी कोणत्या वस्तू घेऊन जाणं योग्य ठरेल, कोणत्या नाही हे मनोमन ठरवत होता. फळीवरील मातीचं भांडं सरकवताना काहीतरी घरंगळलं आणि टपकन खाली पडलं. खाली पडलेली ती वस्तू पाहताच अपू आश्चर्याने थक्कच झाला. धूळ, माती आणि जळमटांनी झाकली गेली असली तरी अपूनं ती वस्तू तात्काळ ओळखली. ती वस्तू म्हणजे गेल्या वर्षी सेजाबहूच्या घरातून चोरीला गेलेला तो सोन्याचा करंडा होता. तिथं अपू सोडला तर आणखी कोणीही नव्हतं. तो करंडा हातात धरून अपू बराच वेळ तसाच उभा राहिला. त्याचं मन मात्र भूतकाळात हरवलं होतं. उन्हाळ्यातल्या तापत्या दुपारच्या त्या स्तब्धतेत शेजारचं वेळूबनही जणू उष्ण उसासे टाकत होतं आणि भूतकाळात घडलेली ती गोष्ट अपूच्या कानात सांगत होती. माझी दुर्गादी, खरंच फार दुर्दैवी होती ती. अपू स्वतःशीच म्हणाला. तिनंच तो चोरला असेल आणि इथं भांड्यांच्या आड लपवून ठेवलेला असेल. विचारांच्या तंद्रीतच तो हळुवार पावलांनी घराबाहेर पडला आणि मागील दारी जाऊन उभा राहिला. समोरचं वेळूबन दुपारच्या उन्हात पेंगुळल्यासारखं वाटत होतं. दूर कुठेतरी आकाशात ससाण्याने चित्कार केला. अपू थोडा वेळ तसाच उभा राहिला आणि सर्व शक्तीनिशी हातातला तो करंडा त्याने वेळूबनातल्या गर्द झाडाझुडपात भिरकावून दिला. आता तो तिथंच राहू दे. तो तिथं असल्याचं कोणालाही समजणार नाही, कारण कोणीही तिथं जात नाही, अपू स्वतःशीच म्हणाला. त्या करंड्याबद्दल अपू कोणालाही काहीच बोलला नाही. अगदी आईला देखील त्याने त्याबद्दल एक अवाक्षरही सांगितलं नाही. ऊन उतरल्यानंतर हिरूची बैलगाडी स्टेशनच्या रस्त्याला लागली. अगदी सकाळी पाहिलं तर आकाशात काही ढग होते, परंतु नंतर ते दिसेनासे झाले आणि नंतर दिवसभर सूर्य आग ओकत राहिला. सगळा आसमंत उन्हानं जणू भाजून निघाला होता. अपूला निरोप द्यायला आलेला पोतू बैलगाडीसोबत बरंच अंतर चालत आला. तो म्हणाला, बरं का अपूदा, येत्या वर्षाच्या जत्रेसाठी फार छान नाटक पार्टी येणार आहे. त्यांना आगाऊ पैसे पण दिलेत म्हणे, पण नाटक पाहायला तू असणार नाहीस. कार्यक्रम पत्रिकेची एक जादा प्रत मिळवून मला पोस्टानं पाठवशील? अपू म्हणाला. नुकताच ज्या मैदानावर झोपाळ्यांचा उत्सव पार पडला तिथूनच बैलगाडी पुढे निघाली होती. मैदानात अजूनही शहाळ्यांची हिरवी भकलं, स्वयंपाकासाठी ज्यांचा चुलीसारखा वापर झाला ते काळे झालेले दगड, राख अशा बऱ्याच गोष्टी अवशेष रूपानं विखुरल्या होत्या. ते दृश्य पाहून अपूच्या मनात पुन्हा एकदा जत्रेच्या आठवणी जाग्या झाल्या. हरिहर अक्षरही न बोलता मुकाट्याने बसून होता. तो मनातून फार अस्वस्थ होता. आपण करत आहोत ते योग्य आहे की अयोग्य आहे हेच त्याला समजत नव्हतं. त्याचे पूर्वज याच गावात कित्येक पिढ्यापासून राहिले होते. पूर्वजांचं ते गाव, ती भूमी सोडून तो निघाला होता. राहून राहून त्याला नीलमणी रे यांचं कधी काळी वैभवानं भरलेलं परंतु आता ओसाड झालेलं घर आणि अंगण दिसत होतं. हरिहरच्या घरात आजवर निदान मिळमिळता का असेना दिवा जळत होता, परंतु इथून पुढे ते वडिलोपार्जित घर अंधारात बुडून जाणार होतं. वडील स्वर्गीय तर्कालंकार रामचंद्र रे यांनी आकाशातून हे सारं पाहिलं तर ते काय म्हणतील? हरिहर विचार करत होता. अतुरीची ती झोपडी म्हणजे गावातलं शेवटचं घर. ती झोपडी नजरेआड होईपर्यंत अपू तिच्याकडे पाहत राहिला. त्यानंतर बैलगाडीने वळण घेतलं आणि ती उघड्या माळरानावरून खडखडत धावू लागली. गाव मागे पडताच सर्वजयाला वाटलं की आपलं ते दारिद्र्य, दुःख, अपमानाच्या त्या वेदना सगळं जणू मागे पडलं आहे. आता समोर आहे ते एक नवं जग, नवं आयुष्य आणि कदाचित नवा उज्ज्वल असा भविष्यकाळ. भिरभिरत्या डोळ्यांनी आजूबाजूला पाहणारा अपू मनातल्या मनात जुन्या गोष्टींची उजळणी करत होता. आज तो पुन्हा एकदा आपल्या अज्ञात भविष्याकडे उत्सुकतेने पाहत होता. त्यांची गाडी स्टेशनजवळ पोहोचली तेव्हा रात्रीचे 10 वाजत आले होते.
आपण केव्हा एकदा स्टेशनवर पोहोचतो असं अपुलं झालं होतं. त्यामुळे स्टेशन आलं म्हणताच टुणकन उडी मारून तो रस्त्यावर आला आणि सरळ प्लॅटफॉर्मच्या दिशेने धावत सुटला. 8:30ची गाडी कधीच निघून गेली होती आणि आता रात्री एकही गाडी जाणार नव्हती. अपू फारच नाराज झाला. हे सगळं त्या हिरूच्या आळशी बैलांमुळे झालं. थोडं लवकर आला असतो तर आजच आगगाडी पाहायला मिळाली असती. इकडची तिकडची दृश्य पाहत अपू मनाचं समाधान करून घेऊ लागला. प्लॅटफॉर्मवर तंबाखूच्या पानांची बरीच गाठोडी पडली होती. 2 हमाल एका लोट गाडीवरून ती गाठोडी वाहून नेत होते. दूर अंतरावर रेल्वेचे रूळ चंद्रप्रकाशात चकाकत होते. अपू तसाच पुढे निघाला. स्टेशनच्या एका टोकाला असलेल्या लोखंडी खांबावर 2 लाल दिवे दिसत होते. स्टेशनच्या दुसऱ्या टोकालाही अगदी तसाच आणखी एक खांब होता आणि त्यावरही 2 लाल दिवे दिसत होते. स्टेशन मास्तर साहेबांच्या कार्यालयात एक चौकोनी आकाराचा कंदील जळत होता. टेबलावर बरीच जाडजूड पुस्तकं दिसत होती. थोडा वेळ ते दृश्य पाहत अपू तिथं रेंगाळला. टेबलाजवळ बसलेला एक कारकून सारखा समोरच्या फळीवर असलेल्या खुंट्या दाबत होता आणि त्यांचा कडकट्ट कडकट्ट असा आवाज येत होता. सगळंच कसं अगदी नवं अनोखं वाटत होतं. अच्छा, म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणतात ते हेच. अपू शेवटी रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचला होता. तर आता फार वेळ वाट पाहावी लागणार नाही. अगदी उद्या सकाळीच तो आगगाडी पाहू शकेल आणि एवढेच नव्हे तर प्रत्यक्ष तिच्यात बसूही शकेल. प्लॅटफॉर्म सोडायची अपूची मुळीच इच्छा नव्हती, परंतु वडिलांनी त्याला बोलावून घेतलं. त्यांनी अपूला सांगितलं की त्या कडकट्ट वाजणाऱ्या खुंट्या म्हणजे टेलिग्राफ मशीन असून त्यातून तो माणूस संदेश पाठवत असतो. अपू परतला तेव्हा सर्वजयानं स्टेशनजवळ असलेल्या तळ्याजवळ स्वयंपाक करायला सुरुवात केली होती. तिथं जवळच आणखी एक गाडी उभी होती. 18-19 वर्षांची एक विवाहित तरुणी आणि तसाच आणखी एक तरुण त्या गाडीतून आले होते. ती तरुणी हबीबपूरच्या विश्वास यांच्या घरी दिलेली होती आणि आता तिच्या भावासोबत ती आपल्या माहेरी निघाली होती. तिचं आणि सर्वजयाचं चांगलंच सूत जमलं होतं. त्या दोघी मिळूनच स्वयंपाकाला लागल्या होत्या. एकीनं तांदूळ धुवायला घेतला होता तर दुसरीनं बटाटे सोलायला सुरुवात केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 7:30 वाजता आगगाडी आली. अपू मात्र त्याआधीच कितीतरी वेळापासून प्लॅटफॉर्मवर येऊन पोहोचला होता आणि तोंड वासून आणि वाघ वाकून रुळांकडे पाहत होता. त्याचा तो उत्साह पाहून हरिहर म्हणाला, "बाळ अपू, इतक्या कडेला जाऊ नकोस, इकडे बघू." तेवढ्यात एक पोर्टरही लोकांना बाजूला व्हा, आगगाडी येते म्हणून ओरडत आला. बापरे बाप, काय ती प्रचंड आगगाडी आणि काय तो प्रचंड आवाज. सगळ्यात पुढे धूसफूस करत धूर ओकणारं ते महाप्रचंड धूळ जोडलेलं होतं. त्यालाच का आगगाडीचं इंजिन म्हणतात? आश्चर्यच आहे. अपू वासून पाहतच राहिला. हबीबपूरहून आलेल्या नवविवाहितेलाही आगगाडी पाहायची होती. इतका वेळ तोंडावर घेतलेला पदर बाजूला करून ती आश्चर्यानं आगगाडीकडे पाहू लागली. अशी ती गाडी थांबताच हरिहरनं सामान चढवायची घाई केली. भराभर सगळं सामान वर चढवण्यात आलं. आगगाडीचा तो डबा अगदी एखाद्या मोठ्या खोलीसारखा दिसत होता. त्याला अगदी दारं आणि खिडक्यासुद्धा होत्या. खालची जमीन सिमेंटने तयार केलेली वाटत होती. डब्यातली बसायची बाकं समोरासमोर ठेवण्यात आलेली होती. एवढी प्रचंड आणि अवजड अशी ती आगगाडी प्लॅटफॉर्मवर एका जागी थांबलेली पाहून अपूला मोठाच प्रश्न पडला. आता हे प्रचंड धूळ जागेवरून हलणं शक्य तरी आहे का? कदाचित ते मुळीच शक्य होणार नाही. आता थोड्याच वेळात एखादा पोर्टर, "लोक हो, खाली उतरा, आज गाडी पुढे जाऊ शकणार नाही," असं ओरडत आला असता तर अपूला मुळीच आश्चर्य वाटलं नसतं. प्लॅटफॉर्म लगतच्या कुंपणाबाहेर गवताचा भारा डोक्यावर घेऊन उभा असलेला एक माणूस गाडी हलण्याची वाट पाहत होता. आगगाडीत बसण्याचा आनंद लुटण्याऐवजी डोक्यावर भारा घेऊन गाडी जाण्याची वाट पाहत असलेल्या त्या दुर्दैवी माणसाची अपूला फार दया आली. आणि तसाच तो हिरू. बैलगाडीत बसून तो फाटकाजवळ थांबला होता आणि एकटक आगगाडीकडे पाहत होता. अखेर एक भला मोठा हिसका देऊन आगगाडी हलली. थोड्याच वेळात स्टेशन आणि प्लॅटफॉर्मवरील सगळ्या गोष्टी एक एक करून मागे पडू लागल्या. प्लॅटफॉर्मवरील माणसं, तंबाखूच्या पानांची गाठोडी, फाटकाजवळ उभा असलेला तो हिरू आणि आणखी अशाच कितीतरी. लवकरच ती आगगाडी एका कोरणातून धावू लागली. दोन्ही बाजूंची झाडं पळताना दिसू लागली.
किती वेगात पळत होती ती. हिलाच आगगाडी म्हणतात तर. पाहता पाहता आगगाडीच्या अवतीभोवतीचा सगळा परिसर स्वतःभोवती जणू गरगरा फिरू लागला. झाडं झुडपं, शेतं, शेतकऱ्यांच्या झोपड्या, सगळं इतकं गरगर फिरत होतं की त्या सगळ्या गोष्टी एकमेकापासून वेगळ्या करणं शक्य होत नव्हतं. आगगाडीच्या खालूनही कसला तरी गडगडाट होत असल्यासारखा आवाज येत होता. एखादं महाप्रचंड जातं वेगानं फिरत असावं तसा तो आवाज वाटत होता. आणि पुढे जोडलेले ते भले मोठे इंजिन तर अक्षरशः डरकाळ्या फोडत होतं, गर्जना करत होतं. अचानकपणे अपूचं मन भूतकाळात निघून गेलं. तो आणि त्याची दीदी आगगाडी दिसावी म्हणून पळत सुटले होते तो दिवस त्याला आठवला. त्या दिवशी ते दोघे दलदलीतून काटेरी झुडपं तुडवत वासराच्या शोधात निघाले होते. आणि दूर अंतरावरून येणारा आगगाडीचा आवाज ऐकताच भान विसरून पळत सुटले होते. खरंच आजच्या तुलनेत ते दिवस किती वेगळे होते. अशरहू ते दुर्गापूर या रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी मागे पडली आणि हळूहळू दूर क्षितिजात विलीन झाली. तेवढ्यात सोनगंगेच्या पलीकडे असलेल्या त्या खेड्याकडे जाणारी पायवाट जवळ आलेली दिसली. तोच पुढील वळणावर अपूला त्याच्या ओळखीचं ते झाड दिसलं. आणि क्षणभर अपूला वाटलं जणू आपली दुर्गादीस त्या झाडाखाली उभी आहे. दुःखी उदास चेहऱ्यानं आगगाडीकडे आणि आपल्या सर्वांकडे पाहत आहे. शेवटी तेच घडलं. दुर्गादीला मागे ठेवून ते निघाले होते. अपूला वाटलं माझ्या दीदीला कोणीही प्रेम दिलं नाही, कोणालाही तिची काळजी वाटली नाही. अगदी आई बाबांनीही कधी तिची काळजी केली नाही. आणि आज तर ती मागेच राहिली आहे. आपण तिला सोडून निघालो आहोत याचंही दुःख त्यांना झालेलं दिसत नाही. दीदीला जाऊन बरेच दिवस झाले असले तरी ती सतत आपल्यासोबत आहे, आपल्याला सोबत करीत आहे असंच अपूला वाटायचं. ते एकत्र खेळायचे ते अंगण, घरासमोरचा रस्ता, ते खेळायला जात ते वेळूबन, तो नदीचा घाट, ती आंब्याची बाग, सगळीकडे त्याची दीदी जणू त्याच्यासोबतच असायची. त्यांच्या त्या जीर्ण घराचा कोपरा न कोपरा अपूला दीदीच्या प्रेमळ परंतु अदृश्य अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा. परंतु आज तोही आपल्या प्रेमळ आणि प्रिय दीदीपासून कायमचा दूर निघाला होता. अचानक एका अनामिक दुःख भावनेनं अपूचं मन भरून आलं. तिला दुःख किंवा वेदना असं कुठलंही नाव देता आलं नसतं. तिचं स्वरूप नेमकं काय आहे ते अपूलाही नीटसं समजलंच नाही. तिच्यात कित्येक आठवणी आणि त्याच्या मनावर ठसलेल्या गोष्टी मिसळल्या होत्या आणि त्या साऱ्या गोष्टी क्षणाक्षणाला त्याच्या मनपटलावर चमकून जात होत्या. अतुरी चेटकीन, इच्छामतीचा तो घाट, कदंब वृक्षाखालून गेलेले ते रस्ते, खेळ आणि मौज मजेचे ते दिवस, त्याचा मित्र पोतू, दीदीचा तो प्रेमळ चेहरा, तिला हव्याशा वाटणाऱ्या परंतु कधीही न मिळालेल्या त्या वस्तू. दीदी अजूनही तिथं तशीच उभी होती, अविचल एकटक नजरेनं आगगाडीकडं आणि अपूकडे पाहत होती. क्षणात अपूच्या मनातील अव्यक्त भावभावनांना अश्रूच्या रूपाने वाट मिळाली. घळघळा ओघळणारे ते अश्रू अपूचा संदेश दीदीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू लागले. तुला सोडून जायची माझी मुळीच इच्छा नव्हती. खरंच मी तुला विसरलो नाही ग दीदी. तुला मागे सोडून जावं अशी माझी कधीही इच्छा नव्हती. बाबाच मला तुझ्यापासून दूर घेऊन चाललेत. आणि ते खरंच होतं. अपू दीदीला विसरलेला नव्हता आणि यापुढेही कधी विसरू शकणार नव्हता. ती भयावह पावसाळी रात्र पुन्हा एकदा अपूच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. त्या दिवशी अखंड पाऊस सुरू असताना अंथरुणावर पडलेली दुर्गा दुःखार्त आवाजात त्याला विचारत होती, अपू, मला बरं वाटेल तेव्हा एकदा तू मला आगगाडी पाहायला घेऊन जाशील? दूर अंतरावरील मझहरपुरा स्टेशनचा सिग्नल मंद मंद होत चालला होता. तो दिसेनासा होईपर्यंत अपू त्याच्याकडे एकटक पाहत राहिला. भाग 55. नव्या वाटेवर. तिसऱ्या प्रहरी त्यांना राणाघाट स्टेशनवर गाडी बदलावी लागली. 2 वेळा कोळशाचे कण डोळ्यात गेल्यामुळे त्रास होत असूनही अपू सारखा खिडकीबाहेर डोकं काढूनच बसला होता. स्टेशन मागून स्टेशनं मागे पडत होती. तसतशी निरनिराळ्या गोष्टी पाहण्याची त्याची उत्सुकता वाढतच चालली होती. हे सिग्नल का म्हणून असे वरखाली होतात, का म्हणून काहीच समजत नव्हतं. एखादं स्टेशन आलं की त्याच्या नावाचा भला मोठा पांढरा शुभ्र फलक दिसू लागे. कुडलगच्ची, गोविंदपूर, बनपूर आणि अशी आणखी कितीतरी कधीही न ऐकलेली नावं.
कुडलगच्ची स्टेशनवर गाडी हलताना घंटेचे 4 टोल झाल्याचे अपून ऐकले आणि त्यानंतर लगेचच सिग्नल खाली पडल्याचेही त्याला दिसले. सर्वजया यावेळी आयुष्यात दुसऱ्यांदा रेल्वेत बसली होती. यापूर्वी एकदा ती हरिहरसोबत अरण घाटाच्या उत्सवासाठी गेली होती तेव्हा रेल्वेत बसली होती. गाडी थांबली की ती प्रवाशांची लगबग आणि गोंधळ उत्सुकतेनं पाहायची. पदराच्या सहाय्यानं चेहरे झाकून गाडीत चढणाऱ्या त्या स्त्रिया, त्यांचे ते अनेक प्रकारचे कपडे, त्यांचे ते बावरलेले चेहरे, त्यांच्यावरील अनेक भाव, त्यांच्या अंगावरील दागिने, वागण्याच्या विविध पद्धती, अशा कित्येक नवीन गोष्टी तिला पाहायला मिळत होत्या. जगन्नाथपूर स्टेशनवर तिला खजूर आणि कुरमुऱ्यांचे लाडू दिसले. ती म्हणाली, "अपू, तुला लाडू खायचेत का? मला वाटतं तुला आवडतील." गाडी हल्ली. टेलिफोनच्या तारावर बसून झोके खाणाऱ्या पोपटांच्या थव्याकडे बोट दाखवीत अपू म्हणाला, "आई, तो पोपटांचा थवा बघितलास? त्यांच्यात एक मैनासुद्धा आहे. मला वाटतं ती पाळीव असावी आणि पिंजऱ्यातून निसटली असावी." नेहाती जंक्शनवर त्यांना पुन्हा एकदा गाडी बदलावी लागली आणि याच ठिकाणी गाडीनं दणादण आवाज करीत गंगेवरील तो लांबलचक पूल पार केला. सूर्यास्त होऊ लागला होता. गंगेच्या पात्रात मोठमोठ्या मालवाहू बोटी नांगर टाकून उभ्या होत्या आणि दोन्ही किनाऱ्यावर बागा आणि प्रचंड इमारती दिसत होत्या. मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे सर्वजया ते दृश्य पाहत राहिली. पूर्वी असं मनोहर दृश्य तिनं कधी पाहिलेलं नव्हतं. "अपू, ती पहा, वाफेवर चालणारी आगबोट." पूल पार करून गाडी सुसाट वेगानं पुढे निघाली. नकळत सर्वजयाचे हात जोडले गेले. ते हात कपाळावर ठेवून ती प्रार्थना करू लागली, "हे देवी माते, गंगे, मी तुला ओलांडून निघाले आहे याबद्दल मला क्षमा कर. बनारसला आल्यावर फुलं अर्पण करून मी तुझी पूजा करीन. माते, आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. ज्यासाठी आम्ही या प्रवासाला निघालो आहोत ते आम्हाला प्राप्त होऊ दे. माझ्या अपूला चांगलं आरोग्य दे. आमचे दिवस पालटू दे. तुझ्या काठी आम्हाला आश्रय दे देवी माते." परंतु अनिश्चित भवितव्याचा विचार मनात येताच सर्वजया विचारमग्न झाली. असा अनुभव यापूर्वी तिनं कधीही घेतला नव्हता. अनिश्चित भवितव्याची काळजी मनाला कुरतडत असताना देखील तिला आज आपण मुक्त झालो आहोत असं वाटत होतं. आजवरचं तिचं जीवन, खेडं आणि त्याभोवतीचा परिसर एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. लहान वयापासूनच ती त्या मर्यादित विश्वात जगत आली होती. आत्ता कुठे तिला स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घ्यायला मिळाला होता. गेल्या वर्षी सहज आपल्याला गंगेत स्नान करायला मिळालं तर किती बरं होईल असा विचार तिच्या मनात आला होता. पण त्याचवेळी ते अशक्य कोटीतलं स्वप्न आहे हेही तिला जाणवलं होतं. आणि गंमत म्हणजे आज ती गंगेकडे निघाली होती. सर्वजयापुढे जणू एक नवं जग, नवं जीवन उभं होतं आणि त्याच्या स्वागतासाठी ती आशावादी मनानं उभी होती. बंदेल स्टेशन आल्यावर ते गाडीतून उतरले. इथं पुन्हा गाडी बदलावी लागणार होती. परंतु ही गाडी मात्र थेट बनारसला जाणार होती. गाड्यांचा तो आवाज, हमालांचं ते ओरडणं, विक्रेत्यांचा गोंधळ, प्रवाशांची लगबग, या सगळ्या गोष्टीमध्ये अपू पुन्हा एकदा हरवून गेला. तेवढ्यात शिट्टी वाजली. गार्डनं हिरवा झेंडा दाखवला आणि कुठली तरी एक गाडी कर्णकर्कश किंचाळून धुराचे आणि वाफेचे भपकारे सोडत स्टेशन बाहेर निघून गेली. त्या आवाजाने अपूचे कान अक्षरशः बधीर झाले. हळूहळू संध्याकाळ झाली. दूर अंतरावरील सिग्नलचे लाल हिरवे दिवे लुकलुक करू लागले. तेवढ्यात बनारसला जाणारी गाडी आली. सर्वजया इतकी गोंधळली की तिला काय करावं तेच सुचेना. हरिहरनं त्या दोघांना रेटारेटी करत कसंबसं गाडीत चढवलं आणि गाडीत आपलं सामान चढवण्यातही तो शेवटी यशस्वी झाला. सकाळी सकाळी सर्वजयाला जाग आली. गाडी अफाट वेगानं धावत होती. बाहेर चंद्रप्रकाशात अवतीभोवतीची झाडं वेगानं मागे पडत त्या अंधुक प्रकाशात जणू विरून जात होती. एवढी रात्र गेली तरी एकदा खिडकीबाहेर काढलेलं डोकं अपूनं अजिबात आत घेतलं नव्हतं. जाग आल्यावर पेंगुळलेल्या आवाजात हरिहर म्हणाला, "अरे बाळ, डोकं बाहेर काढून बसू नकोस. पुन्हा तुझ्या डोळ्यात कोळशाचे कण जातील." परंतु खिडकीतून पळत जाणारी ती अनोखी आणि नवनवी दृश्य पाहण्यापासून अपूला कोणीही परावृत्त करू शकणार नव्हतं. अगदी रात्रभर तो असा निरनिराळी दृश्य पाहत बसला होता. एकदा त्याला डुलकी लागली खरी, परंतु तो एकदम दचकून जागा झाला आणि पाहतो तर काय, बाहेर झाडीनं वेढलेल्या आणि आकाशाला भिडलेल्या प्रचंड पर्वतरांगा दिसत होत्या. बिचाऱ्या अपूनं यापूर्वी अशा पर्वतरांगा कधी पाहिलेल्या नव्हत्या. त्यामुळे हे प्रचंड मातीचे ढीग कसले आहेत हेच त्याला कळेना.
बाहेर चंद्रप्रकाश पसरला होता. गाडीनं एक छोटासा पूल ओलांडला. पुलाखालील पाणी चंद्रप्रकाशात चकाकत होतं आणि त्यात आकाशातील पांढऱ्या ढगांची प्रतिबिंब दिसत होती. ते दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळावं म्हणून अपू या खिडकीतून त्या खिडकीकडे पळाला. वाऱ्याने त्याचे केस विस्कटले. बाप रे, काय हा वेग! प्रत्येक गोष्ट धडधडत खडखडत मागे पडते आणि अपू प्रचंड वेगाने पुढे निघत आहे. दिवस मावळतीला आल्यावर हरिहर एकदम दचकून उठून बसला आणि म्हणाला, अपू, बनारस आलं. आता पूल येईल तेव्हा डाव्या बाजूला पहा, तुला बनारस शहर दिसेल. भाग 56. बनारसमधील दिवस. एका अरुंद गल्लीतील एका जुन्या इमारतीच्या तळमजल्यात हरिहरनं खोली मिळवली. यावेळी त्याला आपले जुने मित्र किंवा ओळखीचे लोक फारसे भेटले नाहीत. काही बनारस सोडून गेले होते तर काही मरण पावले होते. काशी विश्वनाथाच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरील एक दुकानदार सोडला तर बनारसमध्ये त्याच्या ओळखीचं आता फारसं कोणी उरलं नव्हतं. वरच्या मजल्यावर एक पंजाबी कुटुंब राहत होतं, तर पहिल्या मजल्यावर एक बंगाली बाबू राहत होता. तो दुकान चालवत असे. सर्वजयानं आसपासची देवळं, रस्ते आणि गल्लीबोळ पाहिले. अशा उंच इमारती, बागा, नदीवरील ते उंचच उंच घाट, ती निरनिराळ्या प्रकारची दृश्य, या सगळ्या गोष्टी सर्वजयानं स्वप्नात सुद्धा कधी पाहिल्या नव्हत्या. एके दिवशी संध्याकाळी सर्वजया शेजारच्या पंजाबी स्त्रीबरोबर काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाऊन आली. तिथलं वातावरण पाहून ती अक्षरशः थक्कच झाली. धुपाच्या सुगंधित धुरानं तिथलं सगळं वातावरण धुसर होऊन गेलेलं होतं. 7-8 पुजारी त्यांच्या खणखणीत आवाजात मंत्र म्हणत होते. शहरातील श्रीमंत घरातल्या बायका ठेवणीतले कपडे आणि दागिने घालून पूजेला आलेल्या होत्या. त्यांच्यातील एका स्त्रीला पाहून सर्वजया फारच प्रभावित झाली. तिचे डोळे कमळाच्या मिटलेल्या कळीसारखे सुंदर होते. कुणीतरी सांगितलं की ती राणी आहे. निश्चितच ती राणीच असावी, कारण तिच्या अंगावर भरपूर दागिने होते आणि तिच्या अवतीभोवती 6-7 दासी फुलं आणि फळांची ताटं घेऊन उभ्या होत्या. यापूर्वी तिनं बरीच मंदिरं पाहिली होती, पण या मंदिरावरील शिल्पकृती पाहून ती फारच प्रभावित झाली. त्याचप्रमाणे तिनं यापूर्वी कधीही राणी पाहिलेली नव्हती आणि आज तिला खरोखरच राणी पाहायला मिळाली होती. खरोखरच या सगळ्या गोष्टी पाहून सर्वजया फारच भारावून गेली. निश्चंडीपूरमध्ये असताना ती दुर्गापूजेच्या उत्सवासाठी गांगुलींकडे जात असे आणि त्यांचं वैभव पाहून प्रभावित होत असे. परंतु या सगळ्या वैभवाच्या तुलनेत गांगुलींचं ते वैभव पासंगालाही पुरलं नसतं. घराकडे परतताना रस्त्यावरील ती प्रचंड गर्दी पाहून सर्वजया पुन्हा एकदा गोंधळून गेली. परंतु सोबत असलेल्या शेजारणीमुळं ती सुरक्षितपणे घरी पोहोचली. इकडे अपूची गोष्टच निराळी होती. सगळं जणू त्याच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं होतं. दिवसभर तो सारखा भटकतच असायचा. रोज संध्याकाळी तो त्यांच्या घराजवळच असलेल्या दशाश्वमेध घाटावर जायचा. तिथं अवतरलेली रोजची जत्रा पाहून त्याला आपल्या गावाकडील जत्रेची आठवण यायची. एके ठिकाणी धार्मिक गीतगायन सुरू असायचं, त्याचवेळी दुसरीकडे कथाप्रवचन सुरू असायचं, तर तिसऱ्या ठिकाणी रामायण कथा सुरू असायची. लोकांचे ते जमाव, त्यांचे ते आनंदी चेहरे, हास्य विनोद, त्यांच्या गप्पा गोष्टी, या सगळ्या गोष्टींनी अपू पुरता मंत्रमुग्ध होऊन गेला होता. दिवसभर असा भटकल्यावर नंतर संध्याकाळी घरी आल्यावर आपण काय काय ऐकलं, काय काय पाहिलं, ते सगळं तो आईला अगदी रंगवून सांगायचा. एके दिवशी कोणी एक नोकर आपल्या मालकाच्या खोडकर मुलाला बाबागाडीत बसवून फिरायला घेऊन चालला होता. गाडीची दोरी नोकराच्या हातात होती आणि ते मूल विचार एखाद्या कैद्याप्रमाणे त्या गाडीत अडकून बसलं होतं. ते दृश्य पाहून अपूला फारच हसू आलं. त्यानं त्या नोकराला मुलाला गाडीतून बाहेर काढ म्हणून सुचवलंय, पण तो नोकर मात्र तसला कुठलाही धोका पत्करायला तयार नव्हता. त्या मुलाचं नाव पोल्टू होतं. त्याला बोलता येत नसलं तरी पळता मात्र चांगलं येत होतं. अपूचं हे दिवसभर भटकणं सर्वजयाला मुळीच आवडलं नाही. शेवटी एके दिवशी ती अपूला म्हणाली, अपू, का रे दिवसभर असा भटकत असतोस? किती मोठं शहर आहे हे, बघावं तिकडं रस्तेच रस्ते, नुसता रस्त्यांचा गुंताय. समज तू हरवलास तर? खरंच की. सर्वजयाचा तो भोळसटपणा पाहून चेष्टेच्या सुरात अपू म्हणाला. बनारसला आल्यापासून हरिहरची आर्थिक स्थिती थोडीशी सुधारली होती. थोडंफार भटकल्यावर त्याला एका मंदिरात पुराणातले उतारे वाचून दाखवण्याचं, दुसऱ्या मंदिरात रंजक अशा पौराणिक गोष्टी सांगण्याचं, तर
तिसऱ्या मंदिरात प्रवचन देण्याचं काम मिळालं होतं. एके दिवशी सर्वजया हरिहरला म्हणाली, संध्याकाळी तुम्हीही दशाश्वमेध घाटावर का जात नाही? नुसता आपला पोथ्या पुस्तकांचा गठ्ठा आणि पंचांग घेऊन तिथं बसायचं. तिथं बरीच माणसं आपल्या समस्या आणि गाठीशी थोडे पैसे घेऊन आलेले असतात. त्यांच्या समस्या ऐकून घ्यायच्या आणि पंचांगात पाहून त्यांचं समाधान होईल असं काहीतरी सांगायचं की झालं. तेवढं त्यांना पुरेसं असतं. तेवढेच 2 पैसे मिळत जातील म्हणते मी. अशा प्रकारे सारखं टोचून बोलल्यावर सर्वजयानं हरिहरला घाटावर पाठवण्यात यश मिळवलं. तसं पाहिलं तर हरिहरच्या दृष्टीने हा काही नवा व्यवसाय नव्हता. गावाकडे असताना तो पुराण सांगायचा तसंच इथं सांगू लागला. त्याच्या भोवती नेहमी लोकांचा गराडा पडलेला असे. परंतु हरिहर तेवढ्यावर समाधानी नव्हता. जाड्या भरड्या कागदावर तो सध्या काहीतरी लिहित असतो हे सर्वजयाच्याही लक्षात आलं होतं. एक दिवस हरिहर म्हणाला, नुसतं गाऊन दाखवणं उपयोगाचं नाही, लोकांना काहीतरी नवं ऐकायला पाहिजे असतं. त्यामुळे मी असं ठरवलंय की संस्कृतमध्ये काव्यरचना करायची, तिला संगीतबद्ध करायचं आणि तीच कथारूपात उदाहरणांसह लोकांना सांगायची. आपल्या बंगालकडचा एक माणूस असंच करतो. त्याला तर धड संस्कृतही येत नाही, तरीही जेवढ्या संस्कृत रचना त्याला पाठ आहेत तेवढ्यावर तो छानपैकी कथा रचून सांगत असतो. त्याच्या भोवती खूप लोक जमलेले असतात. त्याची थाळी बघावी तेव्हा नाण्याने अगदी गच्च भरलेली असते. घाटावर तुम्ही बसता तरी कुठे? एकदा मी तुमची पुराणकथा ऐकायला यावं म्हणते. अरे वा, का नाही? मी तिथंच आपला शीतळा देवीच्या देवळाजवळ बसलेला असतो. उद्याचा दिवस चांगला आहे. उद्या मी माझ्या नव्या रचना गाऊन दाखवणार आहे. उद्या परत येताना अपूसाठी 4 पैशांची जिलेबी आणाल? काय झालं माहिती आहे का, परवाच्या दिवशी मला वरच्यानी जेवायला बोलावलं होतं. जेवणात जिलेब्या होत्या. त्या खाताना मला अपूची इतकी आठवण येत होती की काही विचारू नका. पण माझ्या मुलासाठी द्या म्हणून सांगायचं तरी कसं, म्हणून म्हणते येताना तेवढे आणा. एके दिवशी कालीमातेच्या मंदिराकडून आलेल्या काही स्त्रियांनी तांदूळ, फळं आणि भाज्यांनी भरलेलं ताट सर्वजयाला दिलं. ते पाहून आनंद विभोर झालेली सर्वजया म्हणाली, आज पूजा होती वाटतं. आणि हे कुठं आहेत? अपू, अरे बाळ अपू, ते पाहिलंस? तुला नारळ आवडतो ना? हा पहा. आणि हे बघ, मनुके, केळी आणि आंबेसुद्धा आहेत. बैस, मी तुला एक चिरून देते. बनारसमधील दिवस असे सुखासमाधानाचे जाऊ लागल्यामुळे हरिहरलाही मग उत्साह संचारला. आपली जुनी पुस्तकं आणि वह्या शोधून काढून तो कामाला लागला. सर्वजया म्हणाली, तेच ते ऐकून लोकांना कंटाळा येतो, तुम्ही नवं काहीतरी करा. हरिहर म्हणाला, लवकरच एक महोत्सव होत आहे. तिथं सगळे लोक त्यांच्या त्या जुन्या कथा सादर करणार आहेत. पण तू पहाच, मी अगदी नव्या रचना सादर करणार आहे. त्यांचा आशय पारंपरिकच असणार आहे, परंतु तरीही त्या अगदी वेगळ्या असणार आहेत. सध्या हरिहरला सतत उज्ज्वल भविष्याची स्वप्न पडत होती. विस्तीर्ण आवारात घातलेल्या भव्य मंडपात आपण काव्यरचना गात आहोत. दाटीवाटीने बसलेले श्रोते अधूनमधून टाळ्यांचा कडकडाट करीत आहेत. लोकांच्या तोंडी हरिहरच्या रचना खेळत आहेत. अहो, ही रचना आहे तरी कोणाची म्हणून कोणी विचारलंस तर ते सांगतात, अहो आणखी कोणाची? निश्चंडीपूरचे ते हरिहर आहेत ना, त्यांची. नाटक कंपन्यांचे मॅनेजर त्यांचे कार्यक्रम ठरवायला येत आहेत. खेड्यापाड्यातले लोक कित्येक मैलांचा प्रवास करीत त्याच्या कार्यक्रमाला येत आहेत. अशी अनेक दृश्य हरिहरला दिसत होती. 22 वर्षापूर्वी याच दशाश्वमेध घाटावर बसून त्यानं अशीच स्वप्न पाहिली होती. खूप खूप मनोराज्य रचली होती. परंतु हळूहळू ती सगळी काळाच्या उदरात लोप पावली होती. सगळ्या काव्यरचना आणि गोष्टींचे आराखडे बरेच दिवस धूळ खात राहिले आणि शेवटी पेटाऱ्यांच्या तळाशी जाऊन पडले. त्यांना पुन्हा सूर्यप्रकाश दिसलाच नाही. रात्रीची स्वप्न सकाळच्या उजेडात विरून जावीत, त्याप्रमाणे तरुणपणाची स्वप्न प्रौढ वयात निस्तेज झाली. आजही त्या सगळ्या गोष्टींची खंत हरिहरच्या मनाला अस्वस्थ करते. भाग 57. नवी मित्रमंडळी. अपूला काही समवयस्क मित्र मिळाले होते, परंतु उणीव फक्त एकाच गोष्टीची होती. एक अपू सोडला तर ती सगळी मुलं शाळेत जात असत. निश्चंडीपूरला असताना त्याचा सगळा वेळ मासेमारी करण्यात आणि नाव हाकण्यात जात असे. तिथं ते ठीकच होतं, परंतु इथं त्याने मी शाळेत जात नाही म्हणून सांगितलं असतं तर ते फारच विचित्र दिसलं असतं. दुसरी गोष्ट अशी की दशाश्वमेध घाटावर जमणारी ती सगळी मुलं श्रीमंत घरातली होती. एके दिवशी पोल्टूच्या मोठ्या भावानं सांगितलं की त्यांच्या वडिलांना खूप प्रवास करावा लागतो. त्यावर अपूनं विचारलं, का?
तुझ्या वडिलांनी काही लोकांना दीक्षा दिली आहे का? दीक्षा? कसली दीक्षा? पोल्टूच्या भावानं उलट विचारलं. परंतु विचारात पडलेला अपू काहीतरी स्पष्टीकरण देणार तेवढ्यात तोच पुढे म्हणाला, माझे वडील कंत्राटदार आहेत ना, त्यामुळे व्यवसायाच्या निमित्तानं त्यांना खूप प्रवास करावा लागतो. कवथीला आमची बरीच जमीन आहे, पण शेतसारा, कर यामुळे जमीन कसणं फार अवघड झाले. एवढे कष्ट करूनही काहीच परवडत नाही. एके दिवशी संध्याकाळी अपू घाटावर फिरायला गेला असताना हरिहर तिथं कथा सांगत होता. बरेच लोक भोवती बसून कथा ऐकत होते. अपूही तिथं जाऊन बसला आणि त्या गोष्टीत एवढा रंगून गेला की त्या गोष्टीतली प्रत्येक घटना जणू समोर घडत आहे असं त्याला वाटू लागलं. शेवटी हरिहरनं आशीर्वचनपर गीत म्हटलं तेव्हा तर तो फारच भारावून गेला. त्यानंतर ते गीत त्याने स्वतःसाठी लिहूनच घेतलं. ते पाहून आनंदित झालेला हरिहर म्हणाला, बाळ अपू, तू माझी कथा ऐकायला आला होतास की काय? तुला आवडली वाटतं गोष्ट? फार आवडली. मी रोजच तिथे येतो. तुम्ही मला पाहिलं नाही वाटतं. तुमच्या मागे पायऱ्यांवरच बसलो होतो. खरं म्हणजे हरिहरचं लक्ष जाऊ नये म्हणून अपू मुद्दामच तिथं बसला होता. सोबत त्याचे मित्र असले तर तो हरिहरच्या जवळपासही फिरकत नसे. एके दिवशी लोकांच्या गर्दीत अपू दिसल्यावर हरिहरनं त्याला हाक मारली, परंतु ती हाक ऐकूनही अपूने मुद्दामच दुर्लक्ष केलं आणि पाठ फिरवून तो चालू लागला. मला वाटतं तो माणूस तुला ओळखतो, सोबतचा मित्र अपूला म्हणत होता. परंतु त्यावर त्यानं नुसती मान हलवली होती. आपले वडील घाटावर बसून कथापुराण सांगतात, गोष्टी सांगतात हे आपल्या मित्रांना कळू नये असं त्याला वाटायचं. आपल्या गावाकडे प्रचंड मोठं घर असून सध्या आपण सुट्टीनिमित्त बनारसमध्ये आलो आहोत असंच तो सांगायचा. एवढेच नव्हे तर आपले वडीलही व्यावसायिक असून आमचीही बरीच जमीन आहे, परंतु तुम्हाला माहीतच आहे की शेतसारा, अनेक प्रकारचे कर यामुळे शेती परवडत नाही वगैरे वगैरे असं बरंच काही काही त्याने मित्रांना सांगितलं होतं. त्याचे ते मित्र त्याच्यापेक्षा फार मोठे नव्हते, त्यामुळे अपूच्या बोलण्यातली विसंगती त्यांच्या मुळीच लक्षात येत नसे. शिवाय त्याचे कपडे, त्याचा तो निरागस सुंदर चेहरा हे सारं पाहता तो असा काही खोटारडेपणा करील असं त्यांना मुळीच वाटत नसे. तो पौर्णिमेचा दिवस होता. घाटावर कथक ठाकूर या बंगाली कथेकऱ्याभोवती नेहमीप्रमाणे बरीच गर्दी जमली होती. संध्याकाळ झाल्यावर आपली पुराण कथा संपवून हरिहर घाटावर विसावला. तेवढ्यात कथक ठाकूरही हातपाय धुवायला म्हणून तिथं आले. हरिहरला पाहून ते म्हणाले, तुम्ही इथं आलाय तर? आज काय झालं ते माहिती आहे? म्हटलं, आज पौर्णिमेचा पवित्र दिवस आहे म्हणून थोडाफार जादा शिधा मिळेल, परंतु कोणी मुठभर तांदूळसुद्धा दिले नाहीत. फक्त 5 नाणी मिळाली, त्यातलीही 2 खोटी निघाली. काय दिवस आलेत पहा. धर्म म्हणून काही शिल्लकच राहिलेलं नाही. एक दिवस असा होता की याच बनारसमध्ये 40-40 पौंड तांदूळ मिळायचा आणि आता आम्ही तांदळाच्या दाण्याला महाग झालोय. शेवटी गेले ते दिवस म्हणायचं, दुसरं काय. बरं ते जाऊ द्या, तुम्ही शिकलात तरी कुठं? अहो मी इथंच शिकलो, पण त्याला आता खूप दिवस झाले. मध्ये बरेच दिवस मी आमच्या गावाकडेच होतो. अलीकडेच मी पुन्हा कुटुंबासह बनारसला आलोय. तुमचं घर इथं जवळच आहे का? नाही म्हणजे तुमच्याकडे मला थोडा चहा मिळाला असता तर बरं झालं असतं म्हणून म्हटलं. अलीकडे काही दिवसापासून थोडा चहा घ्यावासा वाटतोय. कोणी एखादा मिठाईवाला गरम पाणी देईल तर पिता येईल म्हणून ही चहापत्तीसुद्धा मी सोबतच ठेवली आहे. अलीकडे माझा घसा फारच खराब झालाय. थोडा चहा घेतला तर कदाचित बरं वाटेल असं वाटतं. अहो मग चला ना आमच्याकडे, इथं जवळच तर राहतो मी, हरिहर म्हणाला. हरिहर त्या वृद्ध गृहस्थाला घेऊन घरी आला. त्यानं आजवर कधी चहा घेतला नव्हता, परंतु सर्वजयानं चहा तयार केला आणि चहासोबत थोडं खायलाही पाठवून दिलं. चहासोबत थोडं खायलाही मिळालेलं पाहून कथक ठाकूर फारच खुश झाले. अपूकडे पाहून ते म्हणाले, तुमचा मुलगा वाटतं, किती गोड आहे हो. छान छान, वा काय पण चहा आहे, फारच चवदार. चहात थोडं चिमटभर मीठ घातलं तर घशासाठी ते फार चांगलं असं म्हणतात. तुमचं कुटुंब आणि मुलं इथंच आहेत का? नाही, मला मुलं बाळं नाहीत, कोणीही नाही. थोडी जमीन होती पण तीही गेली. जमीन असती तर मी इथं कशाला थांबलो असतो, आणि आहे त्याला का घर म्हणायचं? इथं आपलं आहेच काय. मग तुमचं घर आहे तरी कुठं? बोलता बोलता हरिहरनं हुक्का पेटवून त्यांच्या हातात दिला. आपलं घर कुठे आहे ते सांगून झाल्यावर कथक ठाकूर म्हणाले, वर्षातून एकदा मी घरी जात असतो. तुम्हाला माहीतच असेल की आम्ही श्रोत्रिय ब्राह्मण असल्यानं आमच्या जातीत मुलींना हुंडा द्यावा लागतो. त्यासाठी मी जमीन गहाण टाकली आणि लग्न केलं.
10 वर्ष संसार केला. एकदा काय झालं की मी बाहेर गावी गेलो होतो. माझी पत्नी बागेत भोपळा काढायला गेली तर तिला सर्पदंश झाला. अशा स्थितीत एकट्या स्त्रीला कोण मदत करणार? मी परतीच्या वाटेवर असताना कोणीतरी सांगितलं की घरी लवकर या. घाईघाईनं घरी आलो, परंतु ती आधीच हे जग सोडून गेली होती. झालं, तिथंच सगळं संपलं. पुन्हा दुसरं लग्न करायचं तर 300-400 रुपये कुठले आणणार? जमिनीपरी जमीन गेली आणि पत्नीही गेली. आता तिथं थांबण्यासारखं होतंच काय? म्हणून मग बनारसला निघून आलो. इथं निदान पोटाला घासभर अन्न तरी मिळतं. गावात माझा एक चुलत भाऊ आहे. माझी जी थोडीशी जमीन उरली आहे ती तोच कसतो. तो म्हणतो की तीही गेले असंच समजा. ठीक आहे, आता मी कुठे त्याच्याशी भांडत बसणार? मला भांडण तंटा अजिबात आवडत नाही. शिवाय या म्हाताऱ्या शरीरात तेवढं त्राण उरलंय कुठं? असू दे, ती जमीन त्यालाच असू दे. बरं, मी आता निघतो. तुमचा मुलगा कुठं आहे? किती गोड मुलगा आहे. खरंच गोड, फारच गोड. चहाबद्दल धन्यवाद हो. खरंच फार प्रेमळ माणसं आहात तुम्ही. आणि असं म्हणत कथक ठाकूर उठले. लक्तर झालेले कपडे झटकत निरोप घेताना ते म्हणाले, उद्या मी पुन्हा भिक्षेची झोळी पसरून बसणार आहे. बघूया तरी देवाचे भक्त ब्राह्मणाला काय दानधर्म करतात ते. भाग 58. कथक ठाकूर आणि त्यांची कथा. तळमजल्यात असलेली ती खोली इतकी ओलसर आणि अंधारी होती की बाहेरच्या उन्हातून आल्यावर आतलं काहीच दिसत नसे. त्या मानाने निश्चंडीपूरचं घर अगदी हवेशीर आणि मोकळं होतं. ते जुनाट आणि पडकं झालं असलं तरी असलं कोंदट तरी नव्हतं. आजूबाजूच्या उंच इमारतींच्या गराड्यात कोंडलेल्या घराच्या या तळमजल्यात सर्व जयाला फार खिन्न वाटायचं. भिंतींच्या त्या ओलसर आणि कोंदट वासानं तिचं डोकं अक्षरशः भणभणू लागायचं. अपूची अवस्थाही तशीच होती. भातशेती, आंब्राया, वेळूबन आणि माळरानातून मनसोक्त खेळलेल्या अपूला इथं फार तर गंगेच्या घाटावरच तेवढा थोडासा मोकळा श्वास घ्यायला मिळायचा. तो घरात मुळीच थांबत नसे. दिवसभर तो सारखा भटकतच असे. तसं पाहता काही गमतीजमती सोडल्या तर बनारस शहराने त्याची निराशाच केली होती. एके दिवशी मग त्यानेच वडिलांकडे हट्ट धरला. तो म्हणाला, बाबा, इथं सगळी मुलं शाळेत जातात. मलाही शाळेत जायचं आहे. इथं गल्लीतल्या कोपऱ्यावरच शाळा आहे. अपूचं नाव शाळेत दाखल करण्यात आलं. 5 वर्षांपूर्वी तो प्रसन्न गुरुजींच्या शाळेत जात असे. त्यानंतर आज तो पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागला. या शाळेत इतर विषयांसोबत इंग्रजीचंही शिक्षण दिलं जात होतं. फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी कथक ठाकूर आले. त्यांच्या हातात कसला तरी कागद दिसत होता. हरिहरच्या हातात तो कागद ठेवत ते म्हणाले, हे असं लिहिलं तर त्याचा काही उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं? तो कागद म्हणजे एक देणगी पत्र होतं. कोणा रामगोपाल चक्रवर्ती यांनी आपली अखेरची इच्छा म्हणून कथक ठाकूर यांना आपली 10 बिघे जमीन दान दिल्याचा उल्लेख त्यात होता. साक्षीदारांची नावं, त्यांच्या सह्या, स्थळ म्हणून दशाश्वमेध घाट आणि दिनांक या गोष्टीचाही निर्देश त्यात होताच. काय झालं ते सगळं तुम्हाला सांगतो, कथक ठाकूर म्हणाले आणि पुढे सांगू लागले. रामगोपाल हे आमच्या गावातले फार विद्वान गृहस्थ. गेल्याच वर्षी ते वारले. एके दिवशी ते मला म्हणाले होते की तुमच्याकडे कुठलीही संपत्ती नाही, तेव्हा माझी 10 बिघे जमीन तुम्हाला दान म्हणून घ्या. त्यावेळी मी हो म्हणालो खरा, परंतु तेव्हा मला गावाकडे जावंसंच वाटत नव्हतं. शिवाय जमीन घेऊन करायचं तरी काय, म्हणून मी ती गोष्ट फारशी मनावर घेतली नव्हती. आता ते या जगात नाहीत, परंतु ते वचनाला जाणणारे गृहस्थ होते. झालंय असं की मला आता गावाकडे जावंसं वाटू लागलंय. मला वाटतं तुम्हालाही माझं म्हणणं पटेल. मुलं बाळं नसतील तर माणसाच्या आयुष्याला काय अर्थ आहे हो. मी जवळपास 300 रुपये साठवलेत. कसे साठवलेत माहिती आहे? अक्षरशः पाणी पिऊन दिवस काढलेत मी. आणखी 200-100 रुपये कुठून तरी उभे करता येतील. शेवटी काहीतरी करून पुन्हा लग्न करावं म्हणतो. त्यासाठीच मला जमीन हवी आहे. रामगोपाल यांच्या मुलांनी वडिलांच्या इच्छेला मान दिला तर तेही मोठंच आश्चर्य ठरेल. कारण लेखी टाकी काहीच नव्हतं. सगळा मामला तोंडीच होता. म्हणून मग शेवटी खूप विचार करून मी हे दानपत्र तयार केले. साक्षीदारांच्या सह्या देखील घेतल्यात. पाहूया रामगोपाल यांची मुलं ते मान्य करतात का. पण मी त्यांना विनंती करणार आहे, बाबांनो, ही तुमच्या वडिलांची अंतिम इच्छा होती. तिचा आदर करायचा की नाही ते तुम्हीच ठरवा. निरोप घेताना मागे वळून ते म्हणाले, आणखी एक गोष्ट,
विसर पडेल म्हणून सांगून ठेवतो. येत्या पौर्णिमेला होणाऱ्या उत्सवानिमित्त इथल्या महाराजांकडे मोठी मेजवानी असते. मला दरवर्षी निमंत्रण असतं. यावर्षी तुमच्या मुलाला सोबत घेऊन जाईन. तिथलं जेवण फार रुचकर असतं. म्हणून म्हटलं सांगून ठेवावं. मी त्याला बोलावून घेऊन जाईन. पौर्णिमेच्या दिवशी लोकांची गंगा स्नानासाठी रीघ लागली. तशा कडाक्याच्या थंडीत गंगेच्या बर्फगार पाण्यात स्नान करणारे ते लोक पाहून सर्वजया फारच आश्चर्यचकित झाली. थोडं ऊन पडल्यावर सर्वजयाही गंगास्नानाला जाऊन आली. गंगेचे सगळे घाट रंगीत पताकांनी सजवण्यात आलेले होते. देवळांवर सर्वत्र केशरी ध्वज फडफडत होते. संध्याकाळी कथक ठाकूर अपूला बोलवायला आले. सर्वजया म्हणाली, जाऊ द्या अपूला. त्यांनाही आपलं म्हणावं असं कोणी नाही. त्यांना अपू फार आवडतो. घाटावर तो दिसला की ते त्याला हाक मारल्याशिवाय राहत नाहीत. त्याला जवळ घेऊन बसतात, बोलतात. एके दिवशी ते त्याच्यासाठी पपई घेऊन आले होते. जाऊ द्या अपूला. फार चांगले गृहस्थ आहेत ते. अपू आज पहिल्यांदाच कथक ठाकूर यांच्या घरी गेला. घर कसलं, ती एक लहानशी झोपडीच होती. मातीच्या भिंतींवर जिकडे तिकडे काही ना काही खरडून ठेवलेलं होतं. उदाहरणार्थ राजवाड्यात पुराण वाचन 4 रुपये, कुंठा यांच्याकडे कथा निरूपण 3 रुपये, इत्यादी इत्यादी. एक छोटासा बाक, पत्र्याची पेटी, कपडे ठेवण्याची घडवंची आणि लाकडी खडावा. या वस्तू सोडल्या तर तिथं फारसं साहित्यही नव्हतं. खुंटीवर जाडजूड रुद्राक्ष असलेली एक जपमाळ तेवढी लटकत होती. बाळ, संत्र खाशील? कथक ठाकूर यांनी विचारलं. आहे का तुमच्याकडे? कथक ठाकूरांच्या सहवासात अपूचा सगळा संकोच कुठल्या कुठे पळून जात असे. त्यांच्यात अगदी जवळच्या मित्राप्रमाणे सहज संवाद चालायचा. त्यांनी दिलेलं संत्र सोलताना अपू म्हणाला, माझे बाबा नेहमी गातात ते गाणं तुम्हाला येतं? अर्थातच, कथक ठाकूर म्हणाले. आणि ते गाणं त्यांनी अपूला गाऊनही दाखवलं. परंतु अपूला त्यांचा आवाज फारसा आवडला नाही. हरिहरच्या तुलनेत त्यांचा आवाज त्याला काहीसा घोगरा आणि कर्कश वाटला. गावाकडे जाताना सोबत नेण्यासाठी म्हणून त्यांनी बऱ्याच वस्तू खरेदी केल्या होत्या. त्या सगळ्या त्यांनी अपूला दाखवल्या. खेळणी, दगडी मूर्त्या, जपमाळेत ओवायचे रुद्राक्ष, लाकडी फण्या, अशा बऱ्याच वस्तू त्यांनी गोळा केल्या होत्या. ठाकूर म्हणाले, या सगळ्या वस्तू इथं बनारसमध्येच तयार झालेल्या आहेत. गावाकडे गेल्यावर आमच्यासाठी काय आणलं म्हणून लोक विचारतीलच, तेव्हा त्यांना मी या वस्तू देईन. त्यानंतर ते जेवणासाठी निघाले. कितीतरी गल्ल्या आणि अरुंद बोळ तुडवल्यानंतर ते एका जुनाट आणि अंधाऱ्या घराच्या मागील दरवाजाजवळ उभे राहिले. ते घर तर अगदी ओसाडच वाटत होतं. तिथं कुठे माणसांचा वावर दिसत नव्हता की कुठला आवाजही येत नव्हता. सगळीकडे अगदी पूर्ण शांतता दिसत होती. कथक ठाकूर 2 वेळा मोठ्याने खाकरले. तेव्हा कुठे त्या अंधाऱ्या व्हरांड्यात एक माणूस उगवला. त्याने कर्कश हिंदीत काही प्रश्न विचारले. अपूला त्यातलं एक अक्षरही कळालं नाही. कथक ठाकूरांनी त्या प्रश्नांची उत्तरं दिली. परंतु त्या माणसाचं समाधान झालेलं दिसलं नाही. बहुधा तो रागावला असावा. तो कथक ठाकूरांना ओळखत नव्हता की काय, की आपण इथं आगंतुकासारखे आलोय? अपू विचार करू लागला. स्वतःशीच काहीतरी कुरकुरत तो माणूस कोणाला तरी काहीतरी विचारण्यासाठी म्हणून जो आत गेला तो तिकडेच गेला. त्याने परत यायला इतका उशीर केला की दरम्यानच्या काळात अपूला वाटू लागलं, आता ही माणसं निश्चितच सांगतील की तुम्हाला जेवणाचं आमंत्रण वगैरे काहीही नव्हतं, तेव्हा तुम्ही आता निघा. ते काही असो. शेवटी 15 मिनिटे वाट पाहिल्यावर का होईना तो माणूस परत आला. तिथंच व्हरांड्यात एका अंधाऱ्या कोपऱ्यात त्यानं पानं टाकली आणि त्या दोघांना बसायला सांगितलं. कथक ठाकूर थोडे भीतभीतच पानावर जाऊन बसले. अपूला वाटलं, हा महाराजांचा वाडा आहे. इथं आपल्यासारख्या लोकांना विचारतो कोण? जेवण मिळेल की नाही हे तरी कोण सांगावं? परंतु आता बसलोच आहोत तर उठून तरी कसं जाणार म्हणून वाट पाहणं भाग होतं. 20 मिनिटे तशीच गेली, परंतु कोणीही वाढायला आलं नाही. पुन्हा काही वेळ गेला तरीही कोणी आलं नाही. पानावर काहीतरी पडेल म्हणून ते आपले आशाळभूतपणे वाट पाहत राहिले. मुळात जेवणाचं निमंत्रण आलेलं होतं का नाही याचीच आता अपूला शंका वाटू लागली. एकंदरीत हे लोक मुळीच जेवायला वाढणार नाहीत याबद्दल त्याची खात्रीच पटू लागली. परंतु तेवढ्यात तो माणूस वाढायचं घेऊन आला. जाड्या भरड्या पिठाच्या जाड जाड तेलकट पुऱ्या आणि मसाला न घातलेल्या भाज्यांचा बेचव लगदा त्याने पानात टाकला. जेवणात गोड पदार्थ हवाच म्हणून लाडूही होते. आता लाडू म्हटल्यावर ते कितीही कडक असले तरी फुटायला काही हरकत नसते, परंतु हे लाडू दगडासारखे टणक होते. अपूला त्यांच्या दात रोवणंही शक्य झालं नाही.
मग त्यांची गोडी चाखणं तर दूरच. कथक ठाकूर मात्र मिटक्या मारत जेवत होते. आणखी वाढा, आणखी वाढा म्हणून सांगत होते. लाडू खाता खाता ते म्हणाले, वा, काय छान लाडू झालेत, आहेत की नाही? माझे दात फार मजबूत आहेत, काय पाहिजे ते चावून टाकतील. होऊन जाऊ दे, पोटभर जेव, लाजू बिजू नकोस. तसं पाहिलं तर एखाद्या माणसाचं मन जाणून घेणं हे किती कठीण आहे. परंतु एखादा प्रसंग असा येतो की त्यावेळी एखादा अनोळखी माणूसही मनाचा दरवाजा उघडून खूप आतवर निघून जातो. अपू वयानं लहान असला तरी या प्रसंगाचं गांभीर्य समजण्याइतका शहाणा आणि संवेदनशील निश्चितच होता. केवळ अन्नावरील लोभापोटी कथक ठाकूरांनी तो अपमान गिळला होता. ते बेचव अन्न, ते दगडासारखे टणक लाडू मिटक्या मारीत खाणाऱ्या त्या वृद्धाविषयी अपूच्या मनात अपार कारुण्य दाटून आलं. या माणसाला कधीही पोटभर जेवायला मिळालेलं नाही. एवढंच नव्हे तर कुठल्याही प्रकारच्या मानवी प्रेमाला आणि औदार्याला तो नेहमीच वंचित राहिलाय हे जाणून अपूला फार दुःख झालं. बिचारे कथक ठाकूर. आईला सांगून यांना एकदा घरी बोलवलं पाहिजे. त्यांना आईच्या हातचा स्वयंपाक खाऊ घातला पाहिजे. दया, माया आणि एकमेकांविषयीचा समजूतदारपणा हे मैत्री घट्ट करणारे 3 महत्त्वाचे घटक असतात हेच खरं. ते दगडासारखे लाडू खात असतानाही अपूच्या मनात त्या वृद्ध माणसानं दुर्गाच्या बरोबरीचं स्थान प्राप्त केलं होतं. आता तो त्यांना कधीही विसरू शकणार नव्हता. त्यानंतर काही दिवसांनी कथक ठाकूर गावाकडे जायला निघाले. हरिहर आणि अपू त्यांना स्टेशनवर निरोप द्यायला गेले होते. त्यांच्याकडे पाहून हरिहर विचार करत होता. आता या वयात हा माणूस जीवनाचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा गावाकडे निघालाय. त्याला लग्न करायचंय, पुन्हा एकदा संसार थाटायचाय. अनेक वर्षापूर्वी मीही असाच गावाकडे गेलो होतो. हा गृहस्थ तर माझ्याहून जवळपास 8 वर्षांनी तरी मोठा आहे. 60चा तरी निश्चितच. असं असूनही तो नवी सुरुवात करायला निघालाय. मग मीच का निराश व्हावं? मी करू शकणार नाही असं कुठलं काम आहे? मीही नवी सुरुवात करू शकतो. नवं उज्ज्वल भवितव्य घडवू शकतो. अजूनही फार मोठं आयुष्य माझ्यासमोर उभं आहे. अजूनही बरंच काही करता येण्यासारखं आहे. गाडी हलताना अपूचे डोळे आसवानी भरून आले. खरंच म्हातारपण आणि बालपण हे एकमेकांचे सच्चे परंतु दुर्मिळ मित्र असतात हेच खरं.